नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ऑर्गॅनिक माहितीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही ऑयस्टर मॉडेलची अशोक लेलँडने बांधलेली ब्रँड न्यू एस टी आपल्या एस टी महामंडळामध्ये आलेली आहे. तरी पहिल्या टप्प्यामध्ये 2800 एस टी आलेल्या आहेत ह्याच्या. तरी हे सर्व जे आहेत साध्या दरामध्ये आहेत. तरी तुम्हाला हे स्वमालकीच्या कदाचित एस टीच्या इतिहासामध्ये कंपनीने बांधलेल्या पहिल्याच गाड्या असणार आहेत. तर ही समोरून काही अशी दिसते मित्रांनो, आणि ही प्रायव्हेट ज्या ऑयस्टर मॉडेलच्या गाड्या आहेत तशी दिसते, फक्त कलरमध्ये चेंज आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता समोरून कशी दिसते. आणि पुढे इथे वरती लिहिलेलं आहे महाराष्ट्र राज्य महानगर मंडळ. आणि पाहू शकता मोठा काच आहे, विंडो पूर्णपणे ही कंपनीने बांधलेली आहे गाडी. नॉर्मली एस टी स्वतःच्या वर्कशॉपमध्ये बांधते, परंतु त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. तरी हे जे आरसे आहेत पुढे न देता मागे दिलेले आहेत, जे नॉर्मल गाड्यामध्ये असतात तसे. आणि इथे एस टीचा लोगो पण आहे मित्रांनो. तर याचे हेडलाईट्स तुम्ही पाहू शकता कसे आहेत. फॉग लॅम्प्स पण आहेत खाली, इंडिकेटर्स त्याच्यातच आहेत. तरी अशोक लेलँड इथे बॅजिंग. आणि हे जे व्हाईट कलरचं आहे हे कदाचित नॉर्मल गाड्यांना इन्स्पायर होऊनची पांढऱ्या लाल गाड्या आहेत त्याच्या. खाली वर काच पुसण्यासाठी जे पेडल आहेत ते खाली दिलेले आहेत. नॉर्मल गाड्यांमध्ये इनबिल्ड येतात बंपरमध्ये आणि खाली दिलेले आहेत. तरी कदाचित ते फलाटाला दडपू शकतात. तरी हे पाहण्याजोगं असेल काय होतं. तरी आपण इथे पाहू शकता पूर्णपणे ह्याची ग्रिल जी आहे पूर्ण वेगळी आहे. म्हणजे आत्ताच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यापेक्षा पूर्ण वेगळी गाडी ही आहे. आणि इथे तुम्ही साईडला लुक पाहू शकता मित्रांनो, असं काही लुक आहे याचा. पूर्ण ब्लॅक विंडोज आहे. इथे ट्रिपल टोन असल्यासारखं आहे, पांढरा लाल काळा कलर पूर्ण. आणि पूर्ण असं वरला जे ब्लॅक पट्टा आहे आणि इथं ड्रायव्हर साईडला थोडं खाली आलेला आहे. तरी हे जे आहे मधनं तुम्ही पाहू शकता इथं हवा येण्यासाठी एक खिडकी आहे. भारी आहे पूर्ण इंटिरियरमधनं पाहू शकता. तरी इथे खाली पेडल्स दिलेले आहेत वर चढण्यासाठी. एक्झॉस्ट दिलेला आहे जे की आहे गरम हवा सोडण्यासाठी. आणखीन इथे तुम्ही पाहू शकता उलटं झेड लिहिलेलं आहे. काय आहे कदाचित एस टीच्या पांढऱ्या कलरसाठी आहे ते. आणि इथे टायरचं वेगळंच आहे, म्हणजे जे टायरवरनं गार्ड आहे ते वेगळ्याच आकारामध्ये कापल्यासारखं आहे. जे नॉर्मल असतं ते स्क्वेअर शेपमध्ये असतो, परंतु हे वेगळं आहे. तर इथे एस टीची बॅजिंग दिलेली आहे. आणि हे पाहू शकता इथे तुम्हाला टँक दिलेला आहे पेट्रोलसाठी डिझेलसाठी सॉरी. आणि इथे सामान कक्ष आहे. इथं एमर्जन्सी डोअरमधनं चढण्यासाठी पण पेडल दिलेले आहेत. हे एमर्जन्सी डोअर आपण मधनं पाहूच. तरी हे पूर्ण अशी दिसत आहे, पूर्ण लांब आहे, हे नॉर्मल गाड्या इतकीच आहे. तरी आपण मागं इथं पाहू शकता जे मागले जे लॅम्प्स आहेत लॅम्प्स. रिअर कॅमेरा पण आहे, ते नवीन फीचर एक जे एस टी ड्रायव्हरसाठी फायद्याचं असेल. कॅमेरा दिलेला आहे जे रिव्हर्स कॅमेरा. आणि ते लालपरी लिहिलेलं आहे, ते लालपरी लिहिलेलं आहे ते खूपच चांगलं आहे. आणि अशोक लेलँड इथे MSRTC म्हणजे एस टी महामंडळाची वेबसाईट वगैरे इथे नंबर दिलेला आहे. तरी इथे नंबर प्लेटसाठी जागा दिलेली आहे. पार्किंग सेन्सर्स पण दिलेले आहेत इथे दोन. तरी हे फायद्याचंच आहे, सुरक्षा वाढलेली आहे. तरी इथे पूर्णपणे जे ब्लॅक विंडोज कॅरी ऑन झालेले आहे. तरी इथे पाहू शकता 7 खिडक्या आहेत अशा लाईनिंग, पूर्ण 7 खिडक्या आहेत. आणि पाहू शकता आता इथे सामान कक्ष आहे. इथे एक आणखीन इथे एक सामान कक्ष आहे. तिकडल्या साईडला एक सामान कक्ष आहे. आणि हे सामान कक्ष सामान ठेवण्यासाठी आहे. आणि टायर जे आहे पुढे ठेवलेलं आहे, कारण मागल्या वेळेस टायर जे आहे मागं ठेवल्यामुळे एस टीचे टायर आहे ते घासत होते त्याच्यामुळे. आणि जे टायर आत्ताचं टायर जे आहे इथे ठेवलेलं आहे. आणि इथे पाहू शकता हे तुमचं टूल किट आहे. आणि ही जी आहे तुमची टायरची जागा आहे, खाली पाहू शकता टायर असं ठेवण्यात आलेलं आहे. आणि इकडल्या साईडला तुमचं जे बॅटरी आहे
तर याच्यामध्ये पाहू शकता आता इथे चढण्याच्या आधी इथं हे बघणं महत्त्वाचं, साध्या दरात ही पूर्ण बस आहे. तरी सर्वात प्रथम इथे दरवाजाच्या वरती सुस्वागतम एस टीचं जे नॉर्मल आहे. आणखीन तर आपण आता मध्ये जाऊन पाहूयात ही एस टी कशी दिसते, त्याच्यामध्ये नवीन काय काय देण्यात आलेलं आहे. तरी तत्पूर्वी आपण जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे जे गाड्या आहेत ते मुखेडला 10 गाड्या दिल्या आहेत आपल्या इलाक्यामध्ये. तरी 17-20 तारखेपर्यंत चालू होते. समोरून अशी दिसते पूर्णपणे भारी गाडी आहे. आणि अशाच आता दुसऱ्या टप्प्यामध्ये किती गाड्या येतात हे पाहणं सारखं असेल. आणि आता याच्यामध्ये आपण आतमधून पाहूया की आतमधून काय आहे. दरवाजा जे आहे बाहेर खोलण्याऐवजी असा हवेच्या दाबावरला दरवाजा आहे. आणि हे जे आता नवीन गाड्या येतात त्याच्यामध्ये असंच होणार आहे, हवेच्या दाबावरला दरवाजा आहे. जे आपण प्रायव्हेट गाडी पाहतो लाल त्याच्यासारखंच आहे. आणि पण ही एस टीची मालकीची स्वतःच्या गाडी आहे. इथे एमर्जन्सीसाठी दरवाजा खोलण्यासाठी एक बटन आहे, जर मधनं नाही खोलला तर बाहेरून. आणि ते आपण पाहू शकतो आतमध्ये कशी आहे. पूर्ण सीट डुअल टोन कलर आहे, ग्रे कलर आणि राखाडी कलर, असं मॅचिंग कलर आहे पूर्णपणे. तरी आपण इथे पूर्ण पाहू शकतो. आणि इथे डुअल टोन कलर हे जे वरला जे पांढरा आणि राखाडी कलर आहे ते सीटवर पण तसंच देण्यात आलेलं. तरी ते पूर्ण कॅबिन जी नॉर्मल गाडी आहे तसंच आहे पूर्ण कॅबिन. आणि हे ड्रायव्हर्स कम्फर्टेबल सीट. आणि इथं जे आहे बंपर त्याला काय म्हणतात, फूट जे आहे त्याच्या साईडला एक ग्रिल असते ती नाही दिली याच्यामध्ये. आणि ही जी ग्रिल देणं आवश्यक आहे पण दिली आहे, परंतु इथे आता चालते. म्हणजे ही जी ते एक स्टिकर लावण्यात आले आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे किती पॅसेंजर बसू शकतात काय ते संपूर्ण प्लस 40+ एक ड्रायव्हर आहे सांगण्यात आलेलं. आणि ते तुम्ही पाहू शकता याचा डॅशबोर्ड जे लिलँडचा नॉर्मल असतात ते पूर्ण. आणि स्टेअरिंग पण तसंच आहे. इथे एक आरसा दिलेला आहे, एमर्जन्सी लॅम्प्स, गड्डी. आणि इथे जे एक ग्रिल असते म्हणजे की तुम्ही पाहता नॉर्मल गाड्यामध्ये बरोबर चढताना एक ग्रिल असते अशी, ती इथे मिसिंग आहे. का मिसिंग आहे माहिती नाही, परंतु इथे हे बसणं आवश्यक आहे. आणि फ्युचरमध्ये कदाचित हेच बसवेल, कारण इथे जे ग्रिल नसेल तर पुढे डायरेक्टली काचावरती पडू शकतो माणूस. त्याच्यामुळे वरती पण काही असं धरण्यासारखं इथे दिलेलं आहे. ते ग्रिल बसवणं आवश्यक आहे. पुढे येणारा माणूस डायरेक्टली काचावर जाऊ शकतो, वरती पण काहीही नाही दिलेलं म्हणून हे ग्रिल बसवेल एस टी कदाचित. तरी आता आपण पुढे पाहूयात. हे एमर्जन्सीसाठी दिलेलं आहे. आणि इथे चार्जिंग सॉकेट आहे, सर्व सीटकडे चार्जिंग सॉकेट दिलेले आहेत. आणि एक कंडक्टरची सीट तिथून काढून टाकलेली आहे. दोन्ही असं पूर्ण मॅच केलेलं आहे सगळ्या सीटा लेवलला. नाहीतर पुढे एक कंडक्टरची सीट वेगळी आहे परंतु नाही दिली. वाहक खिडकी एक इथे दिलेली आहे. तरी हे सर्व असं पाहू शकता काय आहे. संपूर्ण जी लाल गाडी आहे तशीच आहे, फक्त एक फीचर ॲड ऑन आहे, रिव्हर्स कॅमेरा, पार्किंग सेन्सर. त्याच्यामध्ये तुम्ही वर सामान ठेवण्यासाठी पण जागा वाढवण्यात आलेली आहे. जे रॅक आहेत ते पिवळ्या कलरचे जे ग्रॅब हँडल्स दिलेले आहेत. एमर्जन्सीचा डोर असे वर पण दिलेले आहेत, सुरक्षेसाठी चांगली गोष्ट आहे. एमर्जन्सी स्केप. आणि हे पाहू शकता लाईट्स तुम्ही, स्पीकर्स आणि संपूर्ण सोयीसुविधा दिलेली आहे. सीटचं तर जे टायर आहेत त्या टायरांच्या जागी बसणं थोडंसं अनकम्फर्टेबल होतं कारण ते वर असल्यामुळे. तर इथे काय केलं आहे ते पाहूयात. तर जे टायरच्या जागी तसं सेम वर्क केलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं अवघड होऊ शकतं टायर बसून बसणाऱ्यांना, पाय थोडेसे वर होऊ शकतात.
तरी असं पूर्णपणे हे असणार आहे. मागं पण तसंच केलेलं आहे. सीट्स पाहू शकता कशा आहेत, कम्फर्टेबल सीट्स आहेत. आणि एस टीच्या कदाचित काही गाड्यांमध्ये असे सीट्स आलेले आहेत, इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्याच्यामध्ये पण असे सीट्स आहेत. तरी आता हे पूर्ण मागलं आहे इंटेरियर गाडीचं. पूर्णपणे गाडी जी आहे कंपनीनं बांधली असल्यामुळे सुटसुटीत क्लीन दिसते, भारी दिसते. आणि एमर्जन्सी डोर इथे लावण्यात आलेला आहे. ते प्रायव्हेट गाड्यामध्ये एमर्जन्सी डोर इथे असतो आणि पण इथे लावला आहे आता. आणि इथे तुम्ही पाहू शकता 5 खिडक्या देण्यात आलेल्या, म्हणजे 5 सीट्स देण्यात आलेले आहेत. आर्मरेस्ट पण आहे, नाहीतर 6 सीट्स असतात नॉर्मली, पण 5 दिलेले आहेत. ही चांगली गोष्ट आहे. आता प्रायव्हेट गाड्यामध्ये इथं एक सीट गायब असते, 4च दिलेलं असतं, पण इथे एक सीट वाढवलेली आहे. तरी हे पूर्णपणे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये काय आहे काय नाही. पूर्ण असं मागणं पूर्ण गाडी अशी दिसते, एकदम भारी दिसते गाडी. तशा काही नॉर्मल गाड्यासारखीच आहे, पण एस टीच्या जे नॉर्मल लाल गाड्या आहेत पांढऱ्या गाड्या त्याच्यापेक्षा कदाचित ही गाडी भारी आहे, चांगली आहे प्रवास करण्यासाठी, लॉंग रूटसाठी. आणि खिडकी जी आहेत पाहू शकता, खिडक्या पण साईजली बसवलेल्या आहेत. आणि चार्जिंग सॉकेट्स तर सगळीकडेच आहेत, तुम्ही पाहू शकता सर्वांनाच दिलेले आहेत. सर्व सीटकडे 2 USB चार्जिंग सॉकेट्स दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही वायरने चार्जिंग करू शकता लावून. आणि ते चार्जिंगचे कंट्रोल्स ते असतील ड्रायव्हरच्या हातात. तरी इथे पाहू शकता तुम्ही पूर्णपणे खिडकीचं अरेंजमेंट. तर हे कॉमन लोकांसाठी खिडकी, आणि ही खिडकी आहे महिलांसाठी, ही पण महिलांसाठी, पूर्ण महिलांसाठी. आणि हे सर्व 2 कॉमन, आणि हे पत्रकारांसाठी. इकडल्या कॉमन हे रापा कर्मचारी म्हणजे एस टीचे कर्मचारी त्यांच्यासाठी. आणि इकडल्या बाकी सर्व कॉमन सीट्स आहेत. तरी सीटचं अरेंजमेंट होतं. तरी हे तर लायटिंगचं सर्व फिटिंग आहे इथे देण्यात आलेलं. नॉर्मली दरवाजाचं मागं देण्यात आलं होतं, पण आता इथे देण्यात आलेलं आहे सर्व फिटिंग. तर आता आपण डॅशबोर्डकडे बघूयात. डॅशबोर्ड अखेर कसा आहे, डॅशबोर्ड अखेर कसा दिसतो. तरी याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही रिव्हर्स कॅमेरासाठी आहे. कॅमेरा मागेला चालू होईल तर तिथे याच्यामध्ये दिसेल. आणि पूर्ण नॉर्मल डॅशबोर्ड आहे, एस टीचा म्हणजे प्रायव्हेट गाड्यांचा जसा असतो तसाच आहे. पूर्णपणे अशोक लेलँडसारखा असेल नॉर्मल डॅशबोर्ड, परंतु एस टीच्या कर्मचाऱ्यांसाठी सोपं होणार आहे. ही गाडी लॉंग रूटसाठी चांगली आहे दुसऱ्या गाड्यांपेक्षा. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.